हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आजचा व्हिडिओ मी रात्रीपासून बनवायला सुरुवात केली होती आणि आज आहे ना मी वांग्याची भाजी बनवली होती, जे की एकदम सिंपल वेमध्ये मी बनवली. आणि आणि अजून एक प्रश्न मला तुमच्याशी करायचा होता, की माझे व्हिडिओ तुम्ही बघता पण कोणी शेअर करत नाही, लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही आहे. त्यामुळे ना मला मोटिवेशन भेटत नाही आहे. मी आत्ताच नवीन व्हिडिओ सुरुवात करायला चालू केलेलं आहे. पण आहे ना असा मला प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यासाठी आहे ना तुम्ही प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जेणेकरून आहे ना मला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल आणि मी नवनवीन व्हिडिओ असे बनवून आणि मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत नवनवीन अशा ज्या मी बनवते त्या रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करू शकेन. त्यासाठी मला सपोर्ट करा आणि बस मी आशा करते की तुम्ही मला सपोर्ट कराल. आणि चला तर मग पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भाजी तर मी छान मस्त बनवून घेतली होती. भाजीमध्ये ना मी जास्त काही घातलं नाही. भाजीमध्ये फक्त मी दाण्याचं कूट आणि बेसिक मसाले टाकले आणि न पाणी टाकता मी भाजी शिजवली होती. आणि दाण्याचा कूट हे ना मी अगोदरच बनवून ठेवलेला होता, त्यामुळे मी झटपट अशी भाजी बनवून घेतलेली होती. त्यानंतर मी आहे ना थोडेसे धने संपले होते. धन्याचं पावडर संपलं होतं. ते धन्याचं पावडर बनवण्यासाठी मी धने थोडेसे गरम करून घेतले आणि त्यानंतर मी धन्याचं पावडर बनवलं. धन्याचं पावडर हे ना मी नेहमी घरीच बनवते, कारण की आहे ना मार्केटच्या धन्याच्या पावडरमध्ये ना एवढा स्मेल नसतो, म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो कमी होतो. त्यामुळे मी नेहमी धन्याचं पावडर हे घरीच बनवते. आणि धन्याची पूड आहे ना नेहमी घरच बनवायला पाहिजे, कारण की धन्याची पूड बनवायला इतकं सोपं आहे ना, की 2 मिनटामध्ये आपण धन्याची पूड घरी बनवून ठेवू शकतो. फक्त हलकेसे धने गरम करायचे आणि थोडे थंड झाले की लगेच मिक्सरमध्ये फिरवायचे आणि मस्त बारीक धन्याची पावडर तयार करून घ्यायची. इथे सकाळची वेळ दाखवत होते मी, 6 वाजायला 15 मिनटं बाकी होते आणखी. आणि सकाळचे माझे ना कामं आवरले होते, पण झाडं आहे ना खूप सुकले होते, कारण की 2 दिवसांनी ना थोडंसं ऊन पडत होतं खूप. तर दिवसा आहे ना झाडं एकदम सुकून जातात. तर सकाळी सकाळी मी काय केलं, अगोदर सगळ्या झाडांना आहे ना थोडंसं पाणी देऊन घेतलं. कारण नंतर आहे ना दुपारी आहे ना गरम ह्याच्यामध्ये आहे ना झाडांना पाणी टाकलं की झाडं जगत नाही. त्यामुळे थोडं थंड वातावरणामध्ये मस्त सकाळी सकाळी आहे ना मी सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलं आणि सकाळची झाडं आहे ना एकदम अशी टवटवीत फुललेली दिसत होती. तशी दुपारी जी असतात ना उन्हामध्ये एकदम कोमेजून जातात, पण सकाळी एकदम फ्रेश दिसत होती आणि असं वाटत होतं की त्या झाडांनाच पाहत बसावं. तसंही मला झाडं लावण्याचा खरंच खूप शौक आहे. कधीही मला मौका भेटला ना आणि नवीन झाडं दिसली तर मी घरी घेऊन येत असते. आणि इथं आहे ना मी किचनमध्ये आले होते. किचनमध्ये येऊन मी आता डबा करायचा होता मला मुलाचा. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी गरम पाणी घेतलं आणि भांडे होते काही रात्रीचे घासून ठेवलेले, तेही व्यवस्थित लावून घेतले. तसंही ना माझ्या किचनमध्ये कुठलंही फर्निचर अजून नाही आहे आणि मी आहे ना सगळे भांडे वगैरे ना रात्रीच सगळं साफसफाई करून ठेवते. कारण काय होतं ना, सकाळी उठल्याच्या नंतर जर भांडे असतील ना, मग भांडे घासण्यामध्ये वेळ जातो. सकाळी आपले स्वतःचे कामं असतात, ब्रश करणे, फ्रेश होणे.
त्यामुळं एवढी सगळे कामं करताना खूप उशीर होतो आणि सकाळी लवकर उठूनही ना शेवटी डब्बा करायला उशीरच होतो. कारण मुलांनाही उठवायचं असतं, त्यांनाही अंघोळ त्यांची कामं आवरण्यामध्ये आपल्याला मदत करावी लागते आणि जर का असे रात्रीचे कामं आपण तसंच ठेवले ना, तर सकाळी उठल्यावर खूप चिडचिड होते. मग काम आवरत नाही, आपण मुलांवर ओरडतो. त्यामुळे ना रात्रीची कामं ही आपण कधी पण रात्रीच करून ठेवलेली बरी पडतात आणि सकाळी कसं मग एक फ्रेश आणि नव्या ताजा मूड असतो आपला. त्यामुळेच रात्रीचं जर किचन साफ करून झोपलं ना आणि सकाळी असं फ्रेश किचन दिसलं ना, तर भारी वाटतं. त्यानंतर आहे ना मी मुलाला स्टॉपवर नेऊन घातलं. त्यानंतर तिथून आल्याच्या नंतर आहे ना मग मी चहा घेतला निवांतपणे आणि चहा झाल्यावर मी बाकीची पूर्ण कामं केली. तसंही आज थोडीशी तब्येत बरी नाही आहे. त्यामुळे ना सगळं स्लो प्रोसेसमध्ये काम चालू होतं. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.